नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. देशातल्या काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरू झाली, पण या तुरीचे बाजारभाव हमीभावापेक्षा तब्बल 1000 ते 1200 रुपयांना कमी आहे. विशेष म्हणजे यंदा सलग चौथ्या वर्षी तुरीचं उत्पादन कमीच आहे. पण सरकारच्या धोरणामुळे आयात वाढत गेली आणि याचा परिणाम तुरीच्या बाजारावर होत गेला. आता महिनाभरानंतर देशातल्या बाजारामध्ये तुरीची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढेल. मग आताच दर एवढे कमी असताना जेव्हा तुरीची आवक वाढेल तेव्हा नेमके बाजार कसा राहील, तसंच आयातीचं काय होत जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूर बाजारात नेमका काय घडामोडी घडू शकतील याचाच आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सुरुवात करूयात नेमका उत्पादनाचे आकडे काय त्यापासून. आपण जर समजा देशातल्या तूर उत्पादनाचं बघितलं तर मागच्या 4 वर्षापासून उत्पादन सातत्यानं कमी होतंय. सलग चौथ्या वर्षी यंदा उत्पादन कमी झालंय. देशात वर्षाला जवळपास 47 ते 49 लाख टनांच्या दरम्यान तुरीची गरज असते. परंतु 2022-23 पासून ते यंदापर्यंत तुरीचं उत्पादन सातत्यानं 35 ते 36 लाख टनांच्या आसपासच राहत गेलं. 2022-23 मध्ये उत्पादन हे जवळपास 33 लाख टन होतं. 23-24 मध्ये उत्पादन काहीसं वाढलं आणि 34 लाख टनांच्या दरम्यान गेलं. मागच्या वर्षी म्हणजे 24-25 मध्ये तुरीचं उत्पादन हे जवळपास 36,27,000 टनांच्या दरम्यान होतं. यंदाचं उत्पादन जे काही सरकारनं नुकताच आकडा दिला त्यानुसार जवळपास 36 लाख टनांच्या दरम्यान राहील असा अंदाज आहे. म्हणजेच काय तर 22-23 पासून तर यंदापर्यंत तुरीचं उत्पादन हे देशातल्या गरजेपेक्षा किमान 12 ते 14 लाख टनांनी कमी आहे. आता उत्पादन जरी कमी असलं, गरजेपेक्षा उत्पादन कमी आहे म्हणजे देशातलं उत्पादन आणि मागणी जर बघितली तर तुरीची टंचाई आहे. परंतु सरकारचं धोरण आडवं येतं ते बाजारभाव वाढण्यामध्ये. कारण सरकारनं तुरीची मुक्त आयात सुरू केली, त्यामुळं आयातीचं प्रमाण वाढत गेलं आणि देशातली गरज पूर्ण होत गेली. त्यामुळे तूर उत्पादकांना पुरेसा भाव मिळत नाही. गेल्या वर्षी देशातलं उत्पादन कमीच होतं, म्हणजे गेल्या वर्षी उत्पादन कमी राहण्याचं 3रं वर्ष होतं. असं असताना देखील आपल्या तूर उत्पादकांना साधा हमीभाव देखील मिळाला नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या वर्षभरात तुरीची आयात ही विक्रमी झाली होती. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतात तुरीची आयात म्यानमार आणि आफ्रिकेतील देशातून होत असते. आता या देशांमध्ये तुरीचे बाजारभाव कमी असतात कारण या देशांमध्ये तुरीचा वापर होत नाही, म्हणजे खाल्ली जात नाही. भारताला निर्यात करण्यासाठीच या बहुतांशी देशांमध्ये तुरीची लागवड केली जाते. आता भारत सरकारच्या या धोरणामुळे देशातलं उत्पादन कमी राहून देखील, उत्पादनाला फटका बसून देखील शेतकऱ्यांना पुरेसा बाजारभाव मिळत नाही किंवा अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. यंदा तुरीचा हमीभाव 8,000 रुपये आहे, परंतु सध्याचा बाजारभाव 7,000 रुपयांच्या आसपासच दिसतोय. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे देशातल्या काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरू झाली आहे. महाराष्ट्रामधल्या दुधनी आणि सोलापूर बाजारामध्ये मागच्या 1-2 दिवसांमध्ये नव्या तुरीची काहीशी आवक झाली होती. मग या तुरीला दर किती मिळाला तर 6,800 रुपयांपासून ते 7,000 रुपयांपर्यंत या तुरीला दर मिळाला. कर्नाटकमधल्या रायचूर आणि इतर काही बाजारांमध्ये म्हणजे इतर 1-2 बाजारांमध्ये देखील नवी तूर बाजारामध्ये विक्रीसाठी आली होती. या तुरीला 6,800 रुपयांपासून दर मिळाला होता. रायचूरमध्ये जर ज्या शेतकऱ्यांनी तूर आणली होती त्यांनी विकलीच नाही, कारण 6,800 रुपये दर मिळाला होता. आता तुरीचे बाजारभाव आत्ताच कमी आहेत, कारण आता सध्या तसं पाहिलं तर तुरीचा ऑफ सीझन आहे, म्हणजे बाजारामधली आवक कमी आहे. परंतु सरकारच्या आयात धोरणामुळं तुरीचे बाजारभाव अपेक्षेप्रमाणे वाढलेले नाहीत किंवा शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. मग नेमके तुरीची आयात कुठून होते, कशी होते, कोणत्या महिन्यामध्ये आयात जास्त असते हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण आपल्या तुरीची बाजारातली आवक ही जानेवारीपासून वाढत जाते तर मार्च आणि एप्रिल महिन्यापर्यंत बाजारामध्ये बऱ्यापैकी आवक असते. आता या महिन्यांमध्ये जर समजा तुरीची आयात मोठ्या प्रमाणात असेल तर साहजिकच याचा दबाव आपल्या बाजारावर देखील येत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर तसंच जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत तुरीचे जे बाजारभाव होते त्यापेक्षा यंदाचे बाजारभाव म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील कमीच आहेत. म्हणजे आपण जर या मागच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची तुलना केली तर यंदाचे बाजारभाव म्हणजे यंदाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधले बाजारभाव हे कमी आहेत. मग या कमी भावामध्ये आयात वाढेल का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. मग आधी आपण हे बघूयात की नेमकं कोणत्या देशामधून आयात होत असते. तर महत्त्वाचे 4-5 देश आहेत, त्याच्यामध्ये आफ्रिकेतले 3-4 देश आहेत, मालावी, टांझानिया, मोझाम्बिक हे देश आहेत आणि म्यानमारमधून देखील मोठ्या प्रमाणात आयात होत असते. इतर काही देशांमधून छोटी मोठी आयात होत असते, परंतु त्याचं प्रमाण कमीच असतं. मग नेमकं म्यानमारमध्ये तूर कधी उत्पादित होते, म्हणजे तुरीची काढणी म्यानमारमध्ये कधी होते तर म्यानमारमध्ये जानेवारीपासून ते मार्चपर्यंत तुरीची काढणी होते. म्हणजे तूर या
3 महिन्यांमध्ये म्यानमारमध्ये शेतकऱ्यांच्या हाती आलेली असते आणि त्यानंतर निर्यातीची प्रक्रिया सुरू होते। मग आफ्रिकेतील देशामध्ये नेमके कधी तूर काढणी होते, तर आफ्रिकेमधल्या जसं सुरुवातीला सांगितलं की मालावी, टंझानिया आणि मोझाम्बिक या देशांमध्ये मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत तुरीची काढणी होत असते आणि त्यानंतर भारताला निर्यात करण्याची प्रक्रिया सुरू होते। मग आता काढणी झाल्याबरोबर लगेच भारताला निर्यात होते का, तर नाही। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की भारतामध्ये देखील जानेवारी ते मार्च या दरम्यान तुरीची आवक बाजारामध्ये जास्त असते, म्हणजे भारतात पुरवठा चांगला असतो। आता भारतातली तूर बाजारामध्ये आवक झाल्यानंतर किमान 2-3 महिने तरी आयातीचं प्रमाण आपल्याला कमी असल्याचं दिसून येतं। म्हणजे आयातीचे जे काही आकडेवारी आहे महिन्यांनी आहे त्यानुसार आपल्याला असं दिसून येतं की बहुतांश वेळा सप्टेंबर महिन्यानंतरच तूर आयातीचं प्रमाण वाढत जातं। सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये तूर आयातीचं प्रमाण जास्त असतं। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशातले जे काही तुरीचा पुरवठा असतो, बाजारातली जी काही आवक असते नेमकं या महिन्यांमध्ये कमी होत असते। एरवी तुरीचे बाजारभाव या महिन्यांमध्ये चांगले असतात, त्यामुळं सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्याला तूर आयातीचं प्रमाण जास्त दिसत असतं। यंदाची आयात देखील ऑक्टोबर महिन्यापासूनच वाढताना दिसते, कारण सप्टेंबर महिन्यानंतर कदाचित भाव वाढतील अशी अपेक्षा होती, परंतु सप्टेंबर महिन्यानंतर देखील देशातले तुरीचे बाजारभाव वाढलेले नाही। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा देशामध्ये तुरीचा साठा पुरेशा प्रमाणात असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये यंदाच्या हंगामातली विक्रमी आयात होण्याची शक्यता आहे। आता गेल्या वर्षी किती आयात झाली होती, तर गेल्या वर्षी जवळपास 12,23,000 टनांच्या दरम्यान विक्रमी आयात झाली होती। त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे 23-24 मध्ये जवळपास 7,71,000 टनांची आयात झाली होती आणि 2022-23 मध्ये जवळपास 9,00,000 टन एवढी तुरीची आयात झाली होती। आता यंदाची आयात देखील 10 ते 11 लाख टनांच्या दरम्यान होऊ शकते असा अंदाज आहे। आपण जे तूर आयातीचं वर्ष पकडतो ते आर्थिक वर्ष म्हणजे एप्रिल ते मार्च या दरम्यान तूर आयातीचं एक वर्ष पकडलं जातं। यंदाच्या हंगामात म्हणजेच एप्रिल 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये देखील तुरीची आयात हे बऱ्या प्रमाणात होत गेली, तरी देखील आयातीचं प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कमी असलेले बाजारभाव। मग नेमकी महिन्यांनी यंदाच्या वर्षभरामध्ये किती आयात झाली ते देखील बघूयात। यंदाच्या एप्रिल महिन्यामध्ये जवळपास 99,000 टनांच्या दरम्यान तूर आयात झाली। मे महिन्यात 88,000, त्याच्यानंतर जून महिन्यात 54,000, त्याच्यानंतर जुलै महिन्यात 48,000, ऑगस्ट महिन्यात 32,000 आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 73,000 टनांच्या दरम्यान तुरीची आयात झाली। म्हणजे सप्टेंबर महिन्यातील तूर आयातीचं प्रमाण आधीच्या 5 महिन्याच्या तुलनेमध्ये वाढलेलं आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास 2,66,000 टन तूर आयात झाल्याची शक्यता आहे। एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जवळपास 8 लाख टन एवढी तूर आयात झाली होती। यंदा जवळपास 6,64,000 टनांच्या दरम्यान तूर आयात झाली अशी शक्यता आहे। म्हणजेच यंदाची तूर आयात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी दिसते, कारण तुरीचे बाजारभाव ऑफ सीझनमध्ये देखील दबावतच आहेत। मग आता या पुढच्या टप्प्यामध्ये की जसं जानेवारीमध्ये आपल्या तुरीची आवक काही प्रमाणात वाढत जाईल, म्हणजे तूर आवकेचा दबाव वाढत जाईल बाजारामध्ये। जानेवारी ते मार्च या साधारणतः 3 महिन्यांमध्ये देशातल्या बाजारात जास्तीत जास्त तूर विक्रीसाठी येत असते। मग या कालावधीमध्ये देखील आयात वाढेल का, तर असं नाही आहे। या कालावधीमध्ये मुख्यतः तुरीची आयात आपल्याला कमी दिसते। त्याचं प्रामुख्यानं कारण आहे देशातल्या बाजारामध्ये पुरवठा पुरेसा असतो, कारण नवी तूर बाजारामध्ये आलेली असते। जानेवारी ते ऑगस्ट या महिन्यामध्ये म्हणजे जवळपास या 9 महिन्यांमध्ये देशातल्या तुरीचं आयातीचं प्रमाण काहीसं कमी असतं, कारण देशातला पुरवठा चांगला असतो। देशाचे उत्पादन होतं ते उत्पादन या महिन्यांमध्ये वापरासाठी पुरेसं असतं। सप्टेंबर नंतर देशातली तुरीची आयात वाढत जाते। आता यंदा तर बाजारभाव कमीच आहे, त्यामुळं पुढचे काही महिने तरी तूर आयातीचं प्रमाण म्हणजे जेव्हा आपली तूर बाजारामध्ये येईल जानेवारी नंतर त्या कालावधीमध्ये तूर आयातीचं प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे। परंतु आपल्याला एक महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल आणि ते म्हणजे सरकारचं धोरण। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारनं यंदा 31 मार्च 2026 पर्यंत तूर आयातीवरचं शुल्क काढून टाकलेलं आहे। तुरीची आयात शुल्कमुक्त सुरू आहे, त्यामुळे आयातीचा लोंढा सुरू आहे। जर समजा सरकारनं मार्च महिन्यानंतर तूर आयातीला मुदतवाढ दिली नाही, म्हणजे मुक्त आयातीला मुदतवाढ दिली नाही, तर याचा आधार नक्कीच आपल्या तूर बाजाराला मिळू शकतो। सरकार देखील यंदा तुरीची खरेदी करणार आहे। सरकारनं सांगितलं की आम्ही कडधान्यांची 100% खरेदी करू। जर समजा सरकार हमीभावानं खरेदीसाठी उतरलं तर आपल्या शेतकऱ्यांना याचा चांगला मोठा दिलासा मिळेल, कारण यंदा तुरीचा हमीभाव 8,000 रुपये। तूर आवकेच्या काळामध्ये जर आपण तूर विक्रीचं नियोजन करत असू तर आपल्याला यंदा हमीभावानंच पहिल्या टप्प्यात तूर विक्री करणं फायदेशीर ठरू शकतं, कारण पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं सरकारचं धोरण काय राहील, सरकार तूर आयातीवर शुल्क लावेल का हे आपल्याला बघावं लागेल आणि त्यानुसारच बाजाराची नेमकी पुढची दिशा काय राहील हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल। परंतु सध्या तरी बाजारामधले जे काही तूर आवक असते, आवकेचे जे काही महिने असतात मार्च महिन्यापर्यंत, तोपर्यंत तरी तूर बाजारावरचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे, कारण तूर आयातीचं प्रमाण पुढच्या 2 म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये तूर आयातीचं प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता आहे। पुढच्या वर्षी जर आपण आयातीचा विचार केला तर कदाचित
ऑगस्ट महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबर महिन्यानंतर तूर आयातीचं प्रमाण वाढू शकतं, कारण आंतरराष्ट्रीय बाजारातले जे कोणी व्यापारी किंवा निर्यातदार असतात, म्हणजेच आफ्रिका आणि म्यानमारमधून जे निर्यातदार आपल्या भारताला तूर निर्यात करत असतात, ते कमी दरामध्ये तूर निर्यात करण्याची शक्यता खूपच कमी आहे. ते देखील त्या देशांमध्ये माल रोखून ठेवतील आणि भारतातले बाजारभाव वाढण्याची वाट पाहतील. परंतु या टप्प्यामध्ये आपल्या देशातलं नेमकं गणित कसं बदललं जातं याची माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.